Hello friends, I am Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel, that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss about speech writing. Actually already we have done one video on this topic. तर विद्यार्थी मित्रांनो, या स्पीच रायटिंग वरती एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली आहे. तरी देखील आपण व्हिडिओ बनवतो का? तर एक प्रॅक्टिस होण्यासाठी अँड वी विल गेट अ समथिंग मोर नॉलेज, आणखी जास्त नॉलेज स्पीच रायटिंगबद्दल आपण आपल्याला याच्यामधून मिळवू शकतो. ओके, बट बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ ॲज युजल आय रिक्वेस्ट यू डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. वी हॅव गिवन हिअर टायटल स्पीच रायटिंग, हाऊ टू ऑर्गनाइज युअर स्पीच. स्पीच रायटिंग, तुम्हाला जर स्पीच द्यायचं असेल तर ते स्पीच अगोदर आपण लिहून काढतो आणि ते कशा प्रकारे त्या स्पीच रायटिंगची मांडणी करायला हवी. आता आपण बघूया की एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून फॉर 9th स्टँडर्ड अँड 10th स्टँडर्ड लोअर लेवल ॲज वेल ॲज हायर लेवल इंग्लिश स्टेट बोर्डसाठी जो रायटिंग स्किलमध्ये क्वेश्चन येतो, क्वेश्चन नंबर 5A. त्या 5मध्ये क्वेश्चन नंबर 5मध्ये ए आहे, बी आहे, बीमध्ये B1 और B2, त्याच्यामध्ये स्पीच रायटिंगला और आहे डायलॉग रायटिंग. तरी इथे हा प्रश्न 5 मार्क्ससाठी विचारला जातो आणि त्यामध्ये की कशा प्रकारे क्वेश्चन विचारला जातो आणि मग तो क्वेश्चनच्या अनुसार स्पीच रायटिंग कशा प्रकारे करायची, ज्याच्यामुळे आपल्याला 5 मार्क्स भेटतील. इथे आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन बघणार आहोत त्याच्याबद्दल एक अगोदर मला उल्लेख करावा असं वाटतो. यामध्ये गुरु ऑनलाईन वीकली मॅगझिन ही एक वीकली मॅगझिन तयार होते आणि या महाराष्ट्रामधील जे इंग्लिशचे जे एक्सपर्टीज आहे, ते तज्ज्ञ आहेत ज्यांनी की डॉक्टरेट किंवा PhD मिळवली इंग्लिश विषयाची, त्यांनी हे बनवलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्यासारख्या टीचरांसाठी. ज्याच्यामध्ये उमेश प्रधान सर आहे, शैलजा मोळे मॅडम आहेत, श्री सुदाम कुंभार सर आहे, श्रीकांत उखालकर सर आहेत आणि साहेबराव महाजन आहे, जे की आमचे यांनीच मला सांगितलं होतं सर तुम्ही गुरु ऑनलाईन याच्यावरती व्हिडिओज बनवा म्हणून. त्यानंतर आपले राजेश खटावकर सर आहेत, त्यानंतर अनिल दलाल सर आहेत. या टीमने विद्यार्थ्यांसाठी या पेंडामिक कोविड-19च्या पेंडामिक सिच्युएशनमध्ये ऑनलाईन शिक्षणामध्ये गुरु ऑनलाईन वीकली मॅगझिन प्रत्येक संडेला, मी त्याची लिंक देईल इथे, तुम्हाला खूप स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, ते तुम्ही बघू शकता. यांनी ज्याच्या याच्यामध्ये उखलकर सर, श्रीकांत उखलकर सरांनी याच्यामध्ये स्पीच रायटिंगबद्दल बरेच इम्पॉर्टंट नॉलेज दिलेलं आहे, ते आपण तुमच्याशी मी शेअर करते. बघूया आपण आता स्पीच रायटिंगसाठी एक एक्झाम्पल देणार आहे. पण बिफोर दॅट, हाऊ विच थिंग्स वी शुड बी टेक केअर बिफोर रायटिंग अ स्पीच. एक्झाममध्ये स्पीच रायटिंग करण्यासाठी त्याच्या अगोदर कोणती काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल अगोदर आपण थोडीशी चर्चा करूया. ओके, व्हॉट इज स्पीच? स्पीच म्हणजे काय? तर इथे दिलेले आहे, अ स्पीच इज अ फॉर्म ऑफ कम्युनिकेशन इन स्पोकन लँग्वेज. जेव्हा आपण स्पोकन लँग्वेज किंवा बोली भाषा बोलतो तेव्हा म्हणजे स्पीच इज अ फॉर्म ऑफ कम्युनिकेशन, एक बोलण्याचं किंवा संवाद साधण्याचं ते स्वरूप आहे. संवाद साधण्याचं स्वरूप आहे, म्हणजे संवाद कशा प्रकारे साधावा तो एक प्रकार आहे. दिस इज अ वन टाइप ऑफ अ स्पोकन लँग्वेज. वी कॅन से दॅट कम्युनिकेशन मेड बाय अ स्पीकर बिफोर अ ऑडियन्स फॉर अ गिवन पर्पज. ऑडियन्सच्या समोर फॉर अ स्पेसिफिक पर्पज, एखाद्या विशिष्ट उद्देशाने जेव्हा स्पीकर, जेव्हा वक्ता समोर जातो तर तो जो बोलतो दॅट इज कॉल्ड स्पीच. ओके, तर दिस इज जस्ट डेफिनेशन अबाउट स्पीच बद्दल डेफिनेशन दिलं. आणखीन या स्पीचमध्ये म्हटलेलं आहे, टू डिलिव्हर अ स्पीच इज अन ओरल कम्युनिकेशन स्किल. हे एक ओरल कम्युनिकेशन स्किल आहे, बोलण्याची भाषा, संवाद साधण्याची स्किल आहे. Because a speech is meant to be delivered before an audience. That this type of oral communication is delivered, this type of speech before the audience. श्रोत्यांच्या समोर, ऑडियन्सच्या समोर एका विशिष्ट विषयावरती जे आपण बोलतो प्रभावीपणे, दॅट इज कॉल्ड अ स्पीच. सो दिस इज द ब्रीफ इंट्रोडक्शन ऑर द इन्फॉर्मेशन अबाउट द स्पीच. आता आपण बघूया की स्पीच रायटिंग करण्या अगोदर विच थिंग्स वी हॅव टू कीप इन माइंड, कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. आता हे जे आहे ना, तुम्हाला स्पीच रायटिंगसाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही एखाद्या वेळी एखाद्या विषयावरती जेव्हा ऑडियन्सच्या समोर बोलताय, वेदर इन इंग्लिश लँग्वेज और मराठी लँग्वेज, दिस विल बी व्हेरी हेल्पफुल टिप्स फॉर मेकिंग स्पीच. ओके, नाउ लेट्स द नेक्स्ट. However,
इन ॲक्टिव्हिटी शीट फॉर स्टँडर्ड 10 यू आस्क टू राईट अ स्पीच. जसं आता मी सांगितल्याप्रमाणे ॲक्टिव्हिटी शीटमध्ये 9th आणि 10th स्टँडर्डमध्ये स्पीच रायटिंगवरती क्वेश्चन येतो. बिफोर यू गो एनी फर्दर यू नीड टू नो. आणि स्पीच कशा प्रकारे लिहायचं त्याच्या अगोदर काही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. ते म्हणजे हू यू आर रायटिंग युअर स्पीच फॉर द ऑडियन्स. म्हणजे तुम्ही जे स्पीच लिहिणार आहे ते तुम्ही कोण आहात. म्हणजे एक स्टुडंट म्हणून लिहिताय की एखाद्या विषयाचा वक्ता म्हणून लिहिताय जे ऑडियन्सच्या समोर. आणि तुमच्यासमोर ऑडियन्स कोण आहेत, ते कसल्या प्रकारचे, ह्या सगळ्यांचा विचार स्पीच रायटिंगच्या अगोदर करायला पाहिजे. देन व्हॉट युअर स्पीच इज गोइंग टू बी अबाउट. इट्स अ टॉपिक अँड ओकेजन. म्हणजे तुमची स्पीच कशाबद्दल आहे, म्हणजे कोणत्या टॉपिकवरती तुम्ही स्पीच रायटिंग करताय, कन्स्ट्रक्ट करताय, तेही लक्षात ठेवायला पाहिजे. अँड नेक्स्ट वन, हाऊ लॉंग इट नीड्स टू बी द वर्ड लिमिट. म्हणजे स्पीच रायटिंग करतोय पण त्याचं वर्ड लिमिट असायला पाहिजे. ते वर्ड लिमिट किती असायला पाहिजे. all these things we should take care or keep in mind before writing speech. स्पीच रायटिंग लिहिण्यापूर्वी ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. आता आपण पुढे बघूया. द पर्पज ऑफ द स्पीच. हाऊ टू राईट अ स्पीच. हेर आर अ फ्यू टिप्स टू ड्राफ्ट अ स्पीच. स्पीच कशा प्रकारे लिहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, ते सम टिप्स आर गिवन हिअर. काही टिप्स दिल्या ते आपण बघूया. 1. Begin with a strong introduction. तुमच्या भाषणाची सुरुवात, युअर स्पीच शुड बी बिगिन, सुरुवात एक स्ट्रॉंग इंट्रोडक्शन, जे सुरुवात करतात एक स्ट्रॉंगली, इफेक्टिव्हली, अट्रॅक्टिव्हली व्हायला पाहिजे. मग ते कशी करू शकतो. ओपन विथ अ बिग स्टेटमेंट दॅट विल ग्रॅब द अटेन्शन ऑफ द ऑडियन्स. ओपनिंग विथ द इम्पॉर्टंट रिमार्क्स विल इमिडिएट कॅच द अटेन्शन ऑफ द ऑडियन्स. ऑडियन्सचं अटेन्शन, लक्ष वेधण्यासाठी तुम्ही एखाद्या ग्रेट पर्सनॅलिटी किंवा महान व्यक्तींची स्टेटमेंटनी सुरुवात करू शकता, की ज्याच्यामुळे ऑडियन्स विल बी अट्रॅक्ट ऑर दे विल नोटिस टुवर्ड्स यू. तुमच्याकडे लक्ष देतील. यू कॅन बिगिन विथ अ कोटेशन किंवा एखाद्या कोटेशननी तुम्ही सुरुवात करू शकता तुमच्या स्पीचची. यू कॅन ऑल्सो बिगिन युअर स्पीच विथ अ श्लोक ऑर अ स्टांजा फ्रॉम अ पोएम. एखाद्या काव्यपंक्तीने किंवा एखादा श्लोक बोलून किंवा एखाद्या महान व्यक्तींची स्टेटमेंटनी, श्लोकनी, पोएमच्या लाईन्स घेऊन, बाय युझिंग दीज थिंग्स वी कॅन बिगिन अवर स्पीच. आपल्या स्पीचची सुरुवात अशा प्रकारे अट्रॅक्टिव्हली करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे ते बघा. ज्याप्रमाणे आपल्याला इन 15 ऑगस्ट 1947, ओके, म्हणजे 16 ऑगस्ट 1947च्या रात्री 12 वाजता ब्रिटिशाकडून आपल्याला इंडिपेंडन्स फ्रीडम मिळालं, तेव्हा फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी स्पीचची सुरुवात केली, अशा लोकांचं एक आपण स्टेटमेंट्स घेऊ शकतो. त्यांनी ज्याप्रमाणे म्हटलं, ट्रायस विथ डेस्टिनी, अ स्पीच डिलिव्हर्ड बाय जवाहरलाल नेहरू, द फर्स्ट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिपेंडंट इंडिया, to the Indian Constitutional Assembly in the Parliament on the eve of Indians' independence toward the midnight on 15 August. तर त्यांनी सुरुवात कशी केली होती. A long years ago we made a tryst with destiny. काही वर्षापूर्वी आपण नशिबाने एक ट्रायस्ट केलं होतं, एक ठरवलेलं होतं. काय. And now that time comes when we all redeem the pledge. आणि ती शपथ आज पूर्ण होत आहे. Not wholly or in full measures but very substantially. At the stroke of the midnight hour, when the whole world sleeps, India will awake and freedom. So by using these type of statement of a great personality, अशा प्रकारच्या महान व्यक्तींच्या स्टेटमेंटने आपण आपल्या स्पीचची सुरुवात करू शकता. म्हणजे आउट ऑफ मार्क्स मिळण्यासाठी किंवा आपल्या कुठेही आपण बोलताना किंवा कम्युनिकेशन करताना, स्पीच ऑडियन्स समोर बोलताना अशी सुरुवात करू. आणखीन कशा प्रकारे. One more quotation is given here. Today I am going to tell you the 3 stories of my life, just 3. तर स्टीव्ह जॉबचं नाव ऐकलं तुम्ही, जे की ॲपलचा जनक आपण म्हणलं जो मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये, की त्यांनी सांगितलं की मी माझ्या जीवनातील 3 गोष्टी, आय एम गोइंग टू टेल यू द 3 स्टोरीज ऑफ माय लाईफ, जस्ट 3. मग त्यांनी कशा प्रकारे कनेक्टिंग डॉट वगैरे, म्हणजे अशा सांगण्याचा उद्देश काय. युअर स्पीच शुड बिगिन विथ दिस टाईप ऑफ कोटेशन ऑर स्टेटमेंट ऑफ द ग्रेट पर्सनॅलिटी. ओके. आणखीन कशी आपल्या स्पीचची, जसं आता काव्यपंक्ती म्हटलं किंवा श्लोक म्हटलं, वी यूज आवर इन्स्टेड ऑफ आय अँड माय ऑफ यू. जेव्हा आपण बोलतो ऑडियन्सच्या समोर, तेव्हा मी हे केलं किंवा तुम्ही हे करा असं बोलणं. यू शुड डू इट
आय हॅव डन लाईक दिस असं बोलण्याऐवजी आपल्या वाक्यामध्ये वी किंवा आवरचा यूज व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, डू नॉट से इट इज युअर ड्युटी, असं बोलू नका, हे तुमची ड्युटी आहे, पण त्याच्याऐवजी आपण काय म्हणू शकतो, से इट्स आवर ड्युटी, म्हणजे यूच्या ऐवजी आवर ड्युटी, हे आपली कर्तव्य आहे, हे बोलण्याचं स्किल बघा. युअर ऑडियन्स विल फील मोर इन्क्लूड अँड विल ॲग्री विथ यू इफ यू यूज दिस टाईप ऑफ वर्ड्स लाईक वी अँड आवर. अशा प्रकारचे शब्द वापरल्यामुळे ऑडियन्स आपल्याबरोबर आपल्या प्रवाहामध्ये येतील, आपल्याला त्यांना आपल्यापैकीच तुम्ही आपण जे बोलणार असो त्यांच्यापैकीच एक जण आहे असं ते दे विल मिंगल विथ अस. ओके, आणखीन कशी, डेव्हलप द बॉडी ऑफ द स्पीच. आता नेक्स्ट आहे की इंट्रोडक्शन, स्पीचची सुरुवात, त्यानंतर पूर्ण 3 पार्टमध्ये आपण करू शकतो. वी कॅन डिवाइड द स्पीच, इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ, देन बॉडी ऑफ द स्पीच, मिडल अँड द कन्क्लुजन ऑफ द स्पीच. तर मेन गाभा आपल्या भाषणाचा कसा असायला पाहिजे ते म्हणजे बॉडी ऑफ द स्पीच. डेव्हलप द बॉडी ऑफ द स्पीच. दिस पार्ट शुड कंटेन द मेन पॉईंट ऑफ द इश्यू. ज्या मेन इश्यूवरती किंवा ज्या गोष्टीवरती तुम्ही बोलत आहात त्याचा मेन इथे विस्तार व्हायला पाहिजे. यू शुड गिव्ह द एक्सप्लेनेशन अबाउट दिस पॉईंट्स अँड सपोर्ट फॉर द ईच वन स्पीच रायटिंगमध्ये. म्हणजे अशा प्रकारे मेन विषयाचं एक्सप्लेनेशन इथे आपल्याला द्यायचं असतं प्रभावीपणे. अँड एंड कन्क्लुजन पार्ट आपण म्हणूया, एंड विथ अ फर्म कन्क्लुजन. जो आपण शेवट करतो आपल्या भाषणाचा फर्म, एक इफेक्टिव्हली, जसं बिगिनिंग अँड एंडिंग इफेक्टिव्ह असायला पाहिजे. कन्क्लूड विथ अ समरायझिंग व्हॉट यू वॉन्ट टू से, लिव्ह द ऑडियन्स विथ अ क्वेश्चन टू थिंक. म्हणजे अशा प्रकारे समरायझिंग करा की ऑडियन्स आपलं स्पीच संपल्यानंतर विचार करायला लागेल, हा एखादा प्रश्न त्यांच्यासमोर मांडून ठेवा, या प्रकारे करू शकता. ऑलवेज एंड युअर स्पीच ऑन अ पॉझिटिव्ह नोट. एक पॉझिटिव्ह नोटनी आपल्या पॉझिटिव्हली घेऊन एक स्पीचची शेवट करायला पाहिजे. टेक केअर दॅट ऑडियन्स शुड नॉट लिव्ह कॅरिंग अ निगेटिव्ह नोट. असं बोलू नका की ज्याच्यामुळे निगेटिव्ह विचार घेऊन ते ऑडियन्स निघून जाते. काहीतरी पॉझिटिव्ह, काहीतरी मोटिवेशनल तुमच्याकडून त्यांना मिळालं पाहिजे. सो दीज आर द सम ऑफ द इन्फॉर्मेशन, द नॉलेज ऑर द टिप्स फॉर रायटिंग स्पीच. आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे, खूप छान त्या सरांनी इथे दिलेलं आहे, ते आपण बघूया की इफ वन वॉन्ट टू चूज कॅरियर. एखाद्या विद्यार्थी आहे, एज्युकेशन कंप्लीट केलं आणि कॅरियर त्याला निवडायचं आहे, आपल्या भविष्याच्या जॉबसाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत. मग कॅरियर शुड बी अकॉर्डिंग टू हिज हॉबीज अँड इंटरेस्ट. त्याची आवड, त्याची हॉबी, छंद याच्यानुसार करिअर जर असेल तर काय होऊ शकतो, आणि छंद वेगळा आणि हॉबी वेगळा असेल तर करिअर आपण निवड केलं तर कशा प्रकारे फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊ शकतो, याच्या रिलेटेड एक स्पीच दिलेली आपण ते बघणार आहोत. ठीक आहे. डिअर फ्रेंड्स, सुरुवात अशी करू. ऑनरेबल गेस्ट आपण ते आपण म्हणू शकतो, ऑनरेबल चेअरपर्सन, रिस्पेक्टेड टीचर्स, ऑन माय डिअर फ्रेंड्स, लाईक दिस. आवर इंटरेस्ट शुड डिसाइड आवर करिअर. आपली आवड आपलं करिअर डिसाईड करीत असतो. आता मी तुम्हाला मराठी बोलणं डायरेक्ट इंग्लिशमध्येच बोलतो. वी डू समथिंग बिकॉज वी हॅव टू डू इट. आपण एखादी गोष्ट करतो कारण आपल्याला ती करावी लागते म्हणून. बघा वाक्य, वी डू समथिंग बिकॉज वी हॅव टू डू इट. आपल्याला ते करणं गरजेचंच आहे म्हणून आपण एखादी गोष्ट करतो. अँड वी डू समथिंग बिकॉज वी लाईक टू डू इट. आणि एखादी गोष्ट करतो कारण ती आवडत असते. कोणतं स्टेटमेंट तुम्हाला आवडेल? एखादी गोष्ट आवडते म्हणून करणं किंवा करावी लागते, जबरदस्ती आहे म्हणून करणं, याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. हे स्पीच बोलते आपण. We do something because we have to do it, and we do something because we like to do it. The things that attract our attention spontaneously or which we like to do often are our interest. जी गोष्ट आपल्याला स्पॉन्टेनियसली अट्रॅक्ट करते, जी नेहमी आपल्याला करायला आवडते, ती म्हणजे काय असते? ती आपली छंद किंवा इंटरेस्ट असतो. व्हॉट वी डू इन अवर लेजर टाइम शोज आवर इंटरेस्ट. आपल्या रिकाम्या वेळेमध्ये आपण काय करतो तो आपला इंटरेस्ट दाखवतो. म्हणजे आपला इंटरेस्ट काय आहे, एखाद्याला जर जाणून घ्यायचं तर काय, कशावरून आपण जाणून घेऊ शकतो? व्हॉट वी डू इन अवर लेजर टाइम. म्हणजे रिकाम्या वेळी जी आपण एखादी कृती करतो, एखादी गोष्ट करतो, दॅट इज अवर इंटरेस्ट, दॅट इज अवर hobby, we can say. What we do in our leisure shows our interest. For example, some like to read books, some like to draw, paint, while others like to play outdoor games. So their interests could be reading, painting or playing.
So, this is the beginning of the speech. Then the body of the speech, आपण let's see. Hobbies and interests plays a vital role in our life. आपल्या जीवनामध्ये हॉबीज, छंद आणि तुमचे आवड एक महत्त्वाची कामगिरी बजावत असतो लाईफमध्ये. इफ आवर इंटरेस्ट आर डेव्हलप्ड इन देअर नॅचरल वे, आपला इंटरेस्ट नैसर्गिकरित्या तो विकसित होत गेला तर काय होईल, दे लीड अस टू आवर कॅरियर, तोच आपल्याला करिअर होऊन जातो. ते नकळत आपला म्हणजे एक जॉब किंवा आपलं जे कॅरियर फ्युचर्स आहे ते होऊन जाऊ शकतो. इफ आवर इंटरेस्ट इज रिलेटेड टू आवर वर्क, इट विल बी अ सोर्स ऑफ जॉय फॉर अस, इजंट इट. आपली आवड जी आहे ते एक कामाचं माध्यम जर झालं, म्हणजे काम जे आहे ते आपल्या आवडीनुसार जर असेल तर आनंद, लाईफमध्ये आनंद, इट इज अ सोर्स ऑफ जॉय. एक आनंदाचा तो काम म्हणजे आनंदाचा सोर्स होईल, हो की नाही. ऑफन स्टुडंट्स डू नॉट गिव्ह इम्पॉर्टन्स टू इंटरेस्ट व्हेन दे चूज कोर्स ऑफ स्टडी. इज इट फेअर. म्हणजे जेव्हा एखादा कोर्स चूज करतात ते त्यांच्या आवडीनुसार चूज करत नाही, हे बऱ्याच वेळा होतं. इज इट फेअर, हे योग्य आहे का. म्हणजे तुम्ही एखाद्या कोर्सला जायचं आहे पण आपली आवड काय आहे ते बघत नाही आहे, त्याच्यामध्ये किती पैसे आहे, त्याच्यामध्ये किती नाव आहे असं बघितलं तर इज इट फेअर, हे योग्य वाटतं तुम्हाला. ओके. So friends, I would like to suggest you to develop some hobby or interest. Your interest may be intellectual, practical, social, aesthetic and athletic. Every interest has a profession for it. So find your interest, develop it, seek career of your interest and get joy from work. Wish you all the best. So this is the best example of speech writing. अशा प्रकारे स्पीच रायटिंग तुमचं एक्झाममध्ये असायला पाहिजे. तर फ्रेंड्स, आय होप you might have liked this video. If you liked it, please share and like it. If you have any suggestions for me, you can write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.